मी पिल्लूसाठी सेरेलॅक बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं हे साहित्य घेतलंय. हे जे दिसत आहेत हे बदाम घेतले, ड्राय रोस्ट करून भाजून घेतले. आणि हे पिस्ता आणि हे आहेत काजू, हे शेंगदाणे आणि हे अक्रोड. हे एवढं सामान घेतलं. हे सगळं असं नॉर्मली भाजून घेतलं, असं तूप वगैरे टाकून नाही घेतलं भाजून, कारण तूप टाकल्यावर काय होते ना, ते जे पावडर बनते ते असं ऑइली सारखं बनते. तर त्याच्यामुळे मी काय केलं, हे असंच भाजून घेतलं आणि आता मी मिक्सरला लावणार आणि मग दाखवते तुम्हाला कशा प्रकारे पावडर बनली ती. तर हे सगळं मी मिक्स केलं. आणि हां, मी तुम्हाला ते जे दाखवलं त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी दाखवायला विसरली. एक मी पोहे पण भाजून घेतले होते आणि मखाना पण भाजून घेतले आणि हे सगळं मिक्स करून हे पावडर तयार केलेलं आहे, बघू शकता. आता हे मी या डब्यामध्ये पॅक करून ठेवणार. तर ते आता 10-15 दिवस जातं एवढं. म्हणजे मी तिला फक्त दिवसातून एकदाच हे देते. बाकी मग वरण भात, केळी, जसं प्रत्येक टायमिंगला मी 2-2 तासानं वेगळं देत असते. ओके.